सगळ्यांना नमस्कार. मी प्रिया आणि आज आपण बघणार आहोत एकदम खुशखुशीत आणि टेस्टी स्नॅक्स. चहासोबत खायला किंवा संध्याकाळची वेळी खायला एकदम परफेक्ट रेसिपी आहे. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारा हा स्नॅक्स तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग वेळ न घेता झटपट तयार होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया. हे स्नॅक्स तयार करण्यासाठी सुरुवातीला इथे आपण 2 वाटीपर्यंत मैदा घेत आहोत. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा यामध्ये बेकिंग पावडर घालणार आहोत. जर बेकिंग पावडर नसेल तर यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे. सोबतच यामध्ये 2 मोठे चमचे तूप घालून या पिठाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता तूप पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदा हे मिक्स करून घेतल्यानंतर आता या पिठाचा आपल्याला मुठी तयार करून बघायचं आहे. जर मुठी तयार होत असेल तर तूप यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे. जर मुठी तयार होत नसेल तर यामध्ये 1 चमचा तूप परत टाकायचा आहे. आता 1 चमचा ओवा हाताने थोडंसं चोडून यामध्ये टाकणार आहोत. ओवा यामध्ये घातल्यामुळे छान सुगंध येतो, चव वाढते आणि स्नॅक्स अजून छान टेस्टी बनतात. यानंतर 2 ते 3 हिरवी मिरची, 2 इंचपर्यंत आले, कढीपत्त्याचे पाने हे सगळं मिक्सरमधून जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. असं जाडसर वाटून घेतल्यानंतर पिठामध्ये टाकायचं आहे आणि हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालत पिठाला इथे मळून घेणार आहोत. पीठ हे मळून घेताना पीठ ना खूप घट्ट ना खूप सैल तर मध्यम मऊ पीठ इथे मळून घ्यायचं आहे. तर इथे सेमी सॉफ्ट पीठ हे मळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे पीठ हे मळून घेतल्यानंतर आता या पिठाच्या गोळ्याला थोडंसं तेल लावून यावरती झाकण ठेवून 10 मिनिटासाठी हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटानंतर यावेळी झाकण हे काढून घ्यायचं आहे. पिठाला परत एकदा मळून घेऊ आणि नंतर या पिठाचे लहान आकारामध्ये गोळे हे तयार करून घेणार आहोत. तर इथे लहान आकारामध्ये 12 पिठाचे गोळे इथे आपण तयार करून घेतले आहे. आता एक एक पिठाचा गोळा घेऊन त्याचा आपण पोळी तयार करून घेणार आहोत. पोळी तयार करून घेताना यावरती थोडंसं कोरडं पीठ लावत आपल्याला पातळ पोळी असं तयार करून घ्यायचं आहे. तर एकाच वेळी सगळे गोळ्याची इथे आपण पोळी हे तयार करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे इथे आपल्याला पोळी तयार करून घ्यायचं आहे. तर इथे पोळी हे बनून तयार झाली आहे. आता या पोळीला आपण झाऱ्यावरती ठेवणार आहोत आणि हाताने थोडंसं दाबून घेणार आहोत. म्हणजे या पोळीवरती चांगल्या प्रकारे डिझाईन हे बनून तयार होणार. तर अशा प्रकारे सगळे पोळी हे झाऱ्यावरती ठेवून थोडंसं प्रेस करून अशा प्रकारे डिझाईन हे तयार करून घ्यायचं आहे. असं तयार करून घेतल्यानंतर आता या पोळीला पलटवून घ्यायचं आहे. आता याच्या मागच्या बाजूला तेल लावून घेणार आहोत. आता यावरती थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आहे आणि दुसरी पोळी यावरती ठेवायचं आहे. डिझाईन असलेली बाजू हे वर ठेवायचं आहे, त्यामुळे पोळीला आपण इझिली कट करून घेऊ शकतो. आता चाकूने किंवा पिझ्झा कटरने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे कट करून घ्यायचं आहे. तर असं त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेतल्यानंतर आता याला आपण आकार देणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुरुवातीला रोल करायचा आहे आणि शेवटचा भाग हलकासा दाबून चिकटवायचा आहे. शेवटचा भाग हे निघावे नाही, त्यासाठी मैद्याच्या पिठात थोडंसं पाणी लावून पेस्ट तयार करायचं आहे आणि ते पेस्ट शेवटच्या भागाला लावायचं आहे, म्हणजे ते निघणार नाही. तर अशा प्रकारे सगळे रोल इथे आपण तयार करून घेणार आहोत. तर असं सगळे स्नॅक्स हे तयार करून घेतल्यानंतर आता आपण हे तळून घेणार आहोत. हे तळण्यासाठी गॅसवरती तेल हे गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. तेल खूप जास्त गरम करायचं नाही, मध्यम गरम करून घ्यायचं आहे. तेल मध्यम गरम झाल्यावर तयार केलेले स्नॅक्स टाकायचं आहे. सुरुवातीला हे स्नॅक्स तळून घेताना गॅसची आच कमी ठेवा. स्नॅक्स वर येऊ लागले की गॅसची आच इथे मध्यम करायचं आहे. मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत छान क्रिस्पी तयार होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. तर हे बघा मस्त असं कलर चेंज झालेला आहे, क्रिस्पी असं तळले गेले आहेत. आता झाऱ्याने एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. दुसरी बॅच हे तळून घेताना थोडंसं तेल हे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर तळून घेणार आहोत. कारण हे स्नॅक्स थोडं जाडसर आहे, ते आतपर्यंत तळले जाणार नाही, त्यामुळे कमी आचेवरच आपल्याला हे सुरुवातीला तळून घ्यायचं आहे आणि नंतर गॅसची आच मध्यम करायचं आहे. तर अशा प्रकारे सगळे स्नॅक्स इथे आपण तयार करून घेणार आहोत. तर हे बघा किती सुंदर आणि खुशखुशीत स्नॅक्स इथे बनून तयार झालेले आहेत. तर बाहेरून क्रंची आणि आतून खूपच मजेदार लागतात. तर तुम्ही सुद्धा हे रेसिपी नक्की ट्राय करून बघा. जर हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.